श्रीगोंदा तालुका आणि दुष्काळ यांचा संबंध वर्षानुवर्षाचा आहे. दुष्काळ पडला की शेतकऱ्यांना आस असते सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्याची. परंतु जोपर्यंत शेतकरी रोज दाखवत नाहीत तोपर्यंत सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. 80च्या दशकात श्रीगोंद्यामध्ये दुष्काळ पडला होता. अण्णांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा श्रीगोंद्यामध्ये तहसील कचेरीवर मोर्चा काढला. तहसीलदार अण्णांना कार्यालयाबाहेर भेटले. तहसीलदारांकडे अण्णांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसंच श्रीगोंद्यामध्ये 132 केव्हीचे सबस्टेशनची आणि सुसज्ज बस स्टँडची उभारणी करण्याची मागणी केली. तहसीलदार अण्णांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करायला तयार झाले. अण्णांनी त्यांना प्रश्न केला, किती दिवसात तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराल? तहसीलदार म्हणाले, 15 दिवसात तुमच्या मागण्या पूर्ण होतील. 15 दिवसात तहसीलदार आपल्या मागण्या पूर्ण करणार आहेत म्हणून अण्णांनी तहसीलदारांचं कौतुक करत भाषण केलं आणि भाषणाच्या शेवटी जाहीर केलं, जर 15 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. पण हे आंदोलन आत्ताच्या आंदोलनापेक्षा तीव्र असेल. तहसीलदार आपल्या मागण्या पूर्ण करू शकणार नाही याचा अंदाज अण्णांना होता. कारण तहसीलदार श्रीगोंद्यामध्ये जनहिताची कोणतीच कामे करत नव्हते. तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नव्हते. यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनता त्रासली होती. अण्णांच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदार 15 दिवसात मागण्या पूर्ण करू शकले नाही. अण्णांनी 16व्या दिवशी ढोकराई फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलन सुरू झालं हे कळताच तहसीलदार श्रीगोंद्यामध्ये थांबलेच नाही. कारण त्यांच्याकडून मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. आंदोलन सुरू झाल्यावर थोड्याच वेळात पोलीस तिथे आले. पोलीस काही मिनिटांमध्ये हे आंदोलन बंद करू शकत होते, पण पोलिसांनी तसं केलं नाही. जे आंदोलन सुरू होतं ते हक्कासाठी सुरू होतं या गोष्टीची पोलिसांना जाणीव होती. 1 तास झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना पोलीस गाडीत बसायला सांगितलं. पोलिसांनी सगळ्यांना पोलीस स्टेशनला आणलं. कागदोपत्री काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून पोलिसांनी आंदोलकांना भेळभत्त्याचे पुडे दिले. अण्णांनी आंदोलकांना सांगितलं, भेळभत्त्याचा पुडा कोणीही फोडायचा नाही, तो तसाच ठेवायचा. कागदोपत्री कामे झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिलं. अण्णा आंदोलकांसोबत तहसीलदार कार्यालयात गेले. कार्यालयात जाऊन आंदोलकांनी तहसीलदाराच्या कॅबिन बाहेर भेळभत्त्याचे पुडे ठेवले. अण्णांनी पुड्याच्या ढिगाचा फोटो काढला आणि बातमी लिहिली, तहसीलदार 15 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करणार होते, पण त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आम्ही आंदोलन केलं. त्यावेळी तहसीलदार आमची भेट घेण्याऐवजी बाहेर निघून गेले. तहसीलदारांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून आम्ही भेळभत्त्याचे पुडे इथे ठेवून त्यांचा निषेध करतो. दुसऱ्या दिवशी ही बातमी फोटोसहित छापून आली. नानासाहेब पाटील रोज नगर जिल्ह्यासंबंधी सगळे वर्तमानपत्र वाचायचे. वर्तमानपत्र वाचतेवेळी तहसीलदारांचा निषेध ही बातमी त्यांच्या वाचण्यात आली. त्याच दिवशी तहसीलदार मीटिंगसाठी नानासाहेबांना भेटायला आले. आंदोलन सुरू आहे हे माहीत असून सुद्धा तहसीलदारांनी आंदोलकांना भेटायची तसदी घेतली नाही म्हणून नानासाहेबांनी तहसीलदारांना खूप झापलं आणि नंतर त्यांनी मीटिंगला सुरुवात केली. मीटिंग संपवून तहसीलदार श्रीगोंद्याकडे परत यायला निघाले. परत येत असताना तहसीलदारांसोबत गाडीत काही लोकही होती. त्या लोकांसोबत तहसीलदार आंदोलनाविषयी चर्चा करत होते आणि चर्चेदरम्यान म्हणाले, या घनश्यामला एखाद्या प्रकरणात अडकून जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे तहसीलदाराच्या ड्रायव्हरने रात्री उशिरा येऊन अण्णांना सांगितलं. तुम्हाला एखाद्या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा तहसीलदारांचा बेत आहे. हे ऐकून अण्णा सावध झाले. दुसऱ्या दिवशी अण्णा आपल्या संघटनेतल्या लोकांना घेऊन नानासाहेबांना भेटायला गेले. अण्णांनी नानासाहेबांना सांगितलं, तुम्ही कालच्या मीटिंगमध्ये तहसीलदारांना झापलं, याचा त्यांना राग आला आणि आता ते मला एका खोट्या केसमध्ये अडकवण्याचा बेत करत आहेत. नानासाहेबांनी अण्णांना विचारलं, ही सगळी माहिती तुम्हाला कोणी सांगितली? तेव्हा अण्णा म्हणाले, तहसीलदार परत येत असताना त्यांच्या गाडीत चर्चा झाली आणि गाडीत असलेल्या एका माणसाने मला हे सांगितलं आणि त्या माणसाचं नाव मी बाहेर सांगू शकत नाही, हे गुपित असू द्या. नानासाहेबांनी कमिशनरला फोन केला आणि त्यांना सांगितलं, श्रीगोंद्याचा तहसीलदार खूप मगरूर आहे, त्याला इथून काढा आणि इथे असा तहसीलदार पाठवा जो लोकांना मदत करेल. पुढच्या काही दिवसातच त्या तहसीलदाराची धुळे कलेक्टरच्या ऑफिसला बदली झाली आणि धुळ्याचे तहसीलदार त्यांना श्रीगोंद्याला पाठवलं गेलं. नवीन तहसीलदार आल्यानंतर
श्रीगोंद्यामध्ये जेव्हा जेव्हा आंदोलने व्हायचे त्या आंदोलनाच्या मागण्या तहसीलदार वरिष्ठांकडे पोहोचवायचे. त्याचबरोबर त्यांच्याकडून जी काही मदत शक्य होईल ती मदत तहसीलदार लोकांना करत होते. अण्णांच्या पत्रकारितेमुळे श्रीगोंद्याला एक कार्यशील तहसीलदार मिळाला आणि प्रशासनाने लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. ही घटना दर्शवते की एकात्मिक लढाई आणि प्रामाणिक प्रयत्नाने प्रशासनाच्या अनास्थेला हवी असलेली दिशा दिली जाऊ शकते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अण्णा तेव्हाही प्रयत्नशील होते आणि आजही आहेत. म्हणून ही वेळ आहे घनश्याम अण्णांसोबत उभं राहायची. श्रीगोंदा नगरच्या विकासाची जबाबदारी अण्णांच्या हाती द्यायची.